अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. हा अत्यंत म्हणजे खूप वर्षापासून म्हणजे एमपीएससीचा जो शुद्धीपत्र किंवा नोटिफिकेशन आला आहे, खूप वर्षापासून चर्चा सुरू आहे की यूपीएससी सुद्धा आपला ऑप्शनल सब्जेक्ट काढणार आहे. आता यूपीएससी सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट काढणार आहे. तर बघा की एमपीएससीने ऑप्शनल सब्जेक्ट काढला म्हणजे काय होतं की एमपीएससी गट अ गट प आपण गट ब गट कची चर्चा करतो, त्याच्यामध्ये फक्त काय की एमसीक्यूज असेल प्रिलिम्स आणि मेन्समध्ये, परंतु गट अ गट प ही यूपीएससीच्या धर्तीवरची परीक्षा. त्याच्यामध्ये 9 पेपर होतात मुख्य परीक्षेमध्ये. म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर होतात. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर म्हणजे एक जनरल स्टडीज आणि दुसरा सीसॅट. आणि मुख्य परीक्षेमध्ये जे 9 पेपर होतात, एक मराठी भाषेचा पेपर, दुसरा इंग्रजी भाषेचा पेपर जो लिहायचा आहे. हे बघा की याच्यामध्ये क्वालिफाईंग आहेत, 25% त्या ठिकाणी मार्क घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बाकी उरलेले 7 सब्जेक्ट आहेत. पहिला एसेचा पेपर असतो 250 मार्काचा. त्यानंतर जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4 असं जीएसचे म्हणजे जनरल स्टडीज जे सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असे 4 जनरल स्टडीजचे पेपर होतात 250 मार्काचे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट असायचा. म्हणजे बघा टोटल यूपीएससीचा पण सेम पॅटर्न आहे. बघा यूपीएससीचा सेम पॅटर्न म्हणजे तिथं एक इंडियन लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलं सॉरी मराठी, हिंदी वगैरे जे कोणतं इंडियन लँग्वेज आहे 22 भाषांमधलं ते एक इंडियन लँग्वेज त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. क्वालिफाईंग आहे म्हणजे ऍटलीस्ट भारतात एक भाषा येते की नाही तुम्हाला माहित पाहिजे. तर आता एमपीएससीने भारतातली भाषा नाही ठेवली. कोणती ठेवली? महाराष्ट्रातली भाषा म्हणजे कोणती? मराठी. मराठी नंतर दुसरं पण क्वालिफाईंग आहे, 25% गुण मिळाले, त्याचे काही म्हणजे फायनल सिलेक्शनमध्ये मार्क पकडला जाणार नाही. त्यानंतर मग दुसरा इंग्रजीचा पेपर आहे, हा सुद्धा क्वालिफाईंग आहे, 300 पैकी 25% गुण घ्यायचे आहेत आणि त्याचे सुद्धा फायनल सिलेक्शनमध्ये मार्क पकडले जाणार नाही. परंतु एसेचे मार्क पकडतील. 250 मार्काचा एसे असेल, मराठी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये तुम्हाला लिहायला जमतं. मग जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 हे सुद्धा इंग्रजीमध्ये लिहिता येतात. म्हणजे यूपीएससीची प्रिपरेशन सोबत एमपीएससी देता येऊ शकते आणि एमपीएससीच्या प्रिपरेशन सोबत यूपीएससी देता येऊ शकते. आता ऑप्शनल पेपर 2 म्हणजे काय की 26 विषय आहेत, त्यापैकी कोणता एक ऑप्शनल पेपर, जसा जॉग्राफी माझा ऑप्शनल होता, कुणाचा हिस्ट्री असेल, कुणाचा इकॉनॉमिक्स असेल, तर ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे. तर अशा प्रकारे 1750 मार्क आणि 275 मार्काची इंटरव्ह्यू म्हणजे 2025 मार्क्सचं टोटल सिलेक्शन होतं. परंतु 2027 पासून एमपीएससीने वैकल्पिक सब्जेक्ट म्हणजे काय की वगळायचं ठरवलेलं आहे. ऑप्शनल सब्जेक्ट नाही रहेगा. म्हणजे काय होतं की कुणाला जॉग्राफी ऑप्शनल घेतलं त्याला जॉग्राफी ऑप्शनलमध्ये चांगले मार्क मिळाले आणि कुणाला हिस्ट्री ऑप्शनल कमी मार्क मिळाले, अशी थोडीशी असमानता होण्याची भीती होती. त्याच्यामुळे एमपीएससीने हा ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकलाय. म्हणजे ऑप्शनलची एक्स्ट्रा जे एनर्जी खर्च करायची ते खर्च करायची नाही. म्हणजे खूप सारे जे राज्य आहेत आपल्या देशामध्ये त्या राज्यांमध्ये हे ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी काढलेला आहे, जसा मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश वगैरे. तसाच या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट वगळण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 2027 पासून मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे बघा 2027 पासून एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 2 वेळ होईल, 3 वेळ होईल. मुख्य परीक्षा एकदा होईल. मुख्य परीक्षा सुद्धा सोपं झालं. जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 एक एसे आणि 2 जे क्वालिफाईंग पेपर आहेत ते क्वालिफाईंग पेपर. म्हणजे टोटल तुमचं 1250 मार्क्सचं मेन्स असेल आणि 275 मार्क्सचं इंटरव्ह्यू असेल, 1525 मार्काचं असेल आणि हे तसंही क्वालिफाईंग आहे. तर हे एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन म्हणजे एमपीएससीचं आलेलं आहे. हे एमपीएससीची राज्यसेवेची तयारी करणारे मुलं आहेत ते ॲटलिस्ट ह्या वर्षी जे राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यात वैकल्पिक विषय आहे, परंतु समोरच्या वर्षीपासनं त्यांनी 2027 पासून हे वैकल्पिक विषय निवडले म्हणजे वगळलेला आहे.